guys, welcome and welcome back to my channel. It's Oops. So guys, yes, आज मी लग्नानंतरचा हा फर्स्ट व्लॉग बनवतीये आणि दिस इज माय न्यू बॅकग्राऊंड गाईज. आज मी व्लॉग बनवते बिकॉज आम्ही चाललो आहे कोकणामध्ये देवदर्शनासाठी. लग्नानंतर जे आपण कुलदेवतांना वगैरे पाया पडायला जातो तसं. सो आम्ही पहिले आता देवगडला चाललो आहे, मग तिथून वेंगुर्ला, ओरस अँड देन मे बी आम्ही गोव्याला पण जाणार आहोत. सो असा सगळा प्लॅन आहे आणि आमच्यासोबत आमच्या 3 फ्रेंड्स आहेत. सो येस, मज्जा येणार आहे खूप. आणि हा व्लॉग तुम्ही नक्की एंडपर्यंत बघा बिकॉज तुम्हाला पूर्ण कोकण दर्शन होणार आहे. बिकॉज आम्ही वेगवेगळ्या प्लेसला व्हिजिट करणार आहोत. सो येस, लेट्स गो. आम्ही आता चिपळूणपर्यंत पोचलो आहे. ती कोकणची सून फायनली कोकणात परत चाललेली आहे देवदर्शनासाठी. आणि आता मी ते CNG पंपावर थांबलो आहे. आता थोडा वेळ जेवणार वगैरे आणि मग नॉनस्टॉप डायरेक्ट देवगड. जस्ट कोकणामध्ये पोहोचलो आहे. आमच्या घराजवळ 3 किलोमीटरवर हा बीच आहे, पडवणे बीच, राईट. सो पडवणे बीचवर आम्ही आलो आणि तुम्ही इथे बघू शकता व्हाईट सँड फुल आणि बीच आहे. असं रेअरली आपल्या इथे बघायला मिळतं मुंबईमध्ये. इथे खूप स्वच्छ बीच आहेत आणि आता आम्ही पटकन सनसेट एन्जॉय करतो, मग घरी जातो, बॅग्स वगैरे आमच्या ठेवतो, फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो. बाय. काय बीच वाटतं यार. कसं वाटतंय तुला, कसं वाटतंय मला इथे आणून? छान वाटतंय. पण आम्ही गावाला आलो ना की कधी बीचवर येतच नाही. आम्ही घरातच असतो, एन्जॉय घरातच करतो. वेडे तुम्ही. 7-8 दिवस जे पण काही येऊ ना आम्ही इथे एन्जॉय करतो. मला तर बीच म्हटलं की माझं असं होतं, म्हणजे मला आम्ही खूप कोणीच आवडतं. आमच्या फॅमिली मधलं कोणीच बीचवर येत नाही, कधीच नाही. आणि मला प्रचंड बीच आवडतो, म्हणजे मी किती वेळ पण बीचवर राहू शकते असं आहे. गाईज, गुड मॉर्निंग. आणि मी रेडी झाली आहे देवदर्शनासाठी. आत्ता आम्ही आहोत देवगड वाडा आणि आम्ही रमेशदाच्या घरी ॲक्च्युली आलो आहे बिकॉज ह्या घराचं ना आमचं मेन मूळ घर हे, बट इथे काम चालू आहे. सो आम्ही इथे थोडासा शिफ्ट झालो. सो येस, मी रेडी झालेली आहे. कशी दिसते मी प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. आता ओटी वगैरे भरायला चाललो आहे आम्ही. वेट, कॅमेरा सेट करते. ओके, ससी असा काही लुक आहे माझा. खूप ऊन आहे, उन्हामध्ये हे सगळं आवरून जावं लागतं आहे, बट येस करावं लागतं गाईज. घ्या. सो आता आम्ही मस्तपैकी नमशीत जाऊ. म्हणजे नमशी म्हणजे तावड्यांचं मूळ घर आहे, जिथे मूळ घर आहे जिथे देव वगैरे असतात. सो तिथे जाऊन आम्ही आता देवीची वगैरे ओटी भरणार, देवांना नमस्कार करणार. मग तिथून आम्ही विमलेश्वराला जाणार, मग रवळनाथला जाणार, म्हणजे इकडची जेवढी मंदिरं आहेत देवगडची ती करणार. आणि मग इथून निघणार आम्ही वेंगुर्ला. सो तिथे वेंगुर्ल्याला प्रतीकची मावशी राहते. सो तिथे आम्ही चाललो आहे. पटकन जरा व्हिडिओज वगैरे घेते, रील्स वगैरे, आणि मग आम्ही निघतो देवदर्शनाला. सो गाईज, आम्ही आता ना इथे आमच्या मेन घरात पाया पडायला आलेलो बिकॉज इथे काम चालू आहे सी. सो आम्ही आता वरती राहतो आहे, बट इथे पाया पडलो. तुळशीला पण पाया पडूया. कशी दिसते, कशी दिसते. सो आता आम्ही चाललो आहे नमशीद, म्हणजे तावड्यांचं मूळ घर ना. तावड्यांचं मूळ घर आहे ते. तिथे आम्ही ओटी भरणार आहोत, देवांना नमस्कार करणार आणि मग तिथून आम्ही निघणार विमलेश्वर, देंद्रवळनाथ, पावणाई देवी आणि मग आम्ही जाणार ओरसला मावशीकडे, मग ओरसला आणि मग तिथून वेंगुर्ला. सो असं सगळं शेड्यूल आहे. या
आम्ही आता फर्स्ट देवदर्शनाला चाललो आहे, ते म्हणजे आमच्या नमशीद. ठीक आहे, आणि इथे तुम्ही बघू शकता काय मस्त फणस लागलेत पेट. ओ माय गॉश. आणि ते आंबे पण आहेत थोडे थोडे, इथे पण आंबे. ओ माय गॉश. लेट्स गो. पवन is here with us. Huh? Yes, yes. चलो, let's go. आमचं इकडचं देवदर्शन झालंय आणि आता आम्ही चाललोय विमलेश्वर. तुम्हाला दाखवते. मे बी लास्ट टाइम मी दाखवलेलं विमलेश्वरचं. चला रे. आता आम्ही आलो आहे विमलेश्वर. ठीक आहे, आमच्या घराच्या इथून 2 मिनटं वॉकिंग, सॉरी 15 मिनटं वॉकिंग झाली. 2 मिनटं गाडी नाही, 15 मिनटं वॉकिंग. सो या मंदिराचं एकच वैशिष्ट्य असं आहे की एका दगडातून हे कोरलं आहे. सो खूप भारी आणि मंदिर तुम्हाला दाखवते खाली. पण इथे ना बॅट्स खूप असतात मंदिरामध्ये ना. इथे आपण आई, शेतवाहिनीची आई वगैरे आपण सगळे आलेलो ना लास्ट. खूप नाहीच गरमी आहे पण नाही. आता इथे काय नाही वाटत आहे. काहीतरी बोल ना. हा, आता हे आमचं विमलेश्वराचं मंदिर आहे, म्हणजे शंकराचं मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे, तुम्ही बघा, तुम्हाला खूप आवडेल. ओके, हे तर मी पण सांगितलं. ओके, हा शंकराचं मंदिर, बरोबर. ड्रेसिंग सेन्स 2 मिनटं लुक तर द्या ब्लॉगमध्ये आमच्या. विचारा कोण ट्रिगर होणार आहे. विमलेश्वर वाडे. लास्ट टाइम आम्ही गणपती चाललो तर खूप वाहत होतं पाणी ना प्रती. आता काहीच पाणी नाही आहे बघ. वा, फणस बघ. कधी एक तोडून नेता येईल, एक तोडून येता येईल का घरी. बघू, मावशीच्या इथे किंवा मामाला सांगू आपण आणायला. मला हवंय, मला ते कापावाला हवं. हा, मामाला किंवा मावशीला सांगू. येस, चलो लेट्स गो. पवन फर्स्ट टाइम आला इथे. वाव, इथे ना, इथे हा नाही नव्हतं तेव्हा. इथे ना मस्त पक्ष्यांचे आवाज येतात आणि काय सुकून वाटतं यार प्लेसवर या. आणि इथे ना तर पाणी नाही आहे सी, पण तेव्हा आम्ही आलेलो ना इथे खूप पाणी वाहत होतं. या ब्रिजवरून जायचं यायचं. सो आत्ता बघा, आता काहीच पाणी नाही आहे इथे, पण खूप सुकून आहे यार इथे. वाव. माझा बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. हॅलो. हाय. ही अक्षयची बायको आहे आणि अक्षय तुम्हाला दाखवते. अक्षय अजून ब्लॉगमध्ये आलाच नाही आहे माझ्या. पवन जाम चिकना आहे तसं तू. बरं, पटकन पोरी बघतील तुला. कॉन्टॅक्ट पाहून इन्स्टा आय डी देऊ का खाली लेफ्टला. मी इथे इन्स्टा आय डी देते या मुलाचा. सी मिस्टर तावडे. हॅलो मिस्टर तावडे. इथे पण आहे का पुढे गणपती? येस, गणपती बाप्पा मोरया. अक्षय बावकर इन द हाऊस. याची बायको आहे ही. मिलियन व्ह्यूज. याची बायको ही. मिलियन व्ह्यूज. येस, तुला कट करावं लागणार आहे मला. चाले आलाय मोठा कट कर. जा पाया पण बाप्पाच्या गपचूप. अशी ब्लॉगिंग करायला मला जाम आवडते. काल मला थोडंसं ना असं एक्झॉस्ट होत होतं बिकॉज ट्रॅव्हल केलं आणि मग मी ब्लॉगिंग करू शकली नाही रात्रभर. बट आज मी फुल ऑन असणार आहे बिकॉज ब्लॉग तर झालंच पाहिजे गाईज. तिथे होता शंकराचं भैरवाचं होतं. तिथे लेडीजला अलाउड नाही. सो आता आम्ही चाललो इथे बाप्पा गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.
ही सुंदर आहे ना, दगडातच आहे, दगडाची मूर्ती आहे ना, हो. दगडात कोरलेली मूर्ती. Nice. अभी हम चलते हैं मेन मंदिर में, जिथे ना खूप वटवाघूळ आहेत गाईज, खूप वटवाघूळ आहेत आतमध्ये. माझी फाटते ऍक्च्युली. चालू ठेवू का? बॅट्स. हा चालू ठेवू का? मला व्हिडिओ काढायचा ना. थांब. हा हाय गरमी ब्रो, पण इथे मंदिरात आतमध्ये गेल्यावर खूप थंड फील होतं. सगळ्याच मंदिरात होतं आज, भारी वाटतंय. पवन फर्स्ट टाइम येते आमच्यासोबत असं मंदिरात वगैरे, आहे ना पवन? हो. गाईज आता आम्ही चाललो इथून महालक्ष्मी ओटी भरायला. म्हणजे या मंदिराच्या इथून मी तुम्हाला दाखवलं बघा, इथे पाणी आहे, समोर ब्रिज आहे, त्या ब्रिजवरून जाणार. मी फर्स्ट टाइम चालले. हॅलो प्रतीक थावडा. प्रतीक थावडांना खूप घाम येतोय, बस गरमीच तेवढी आहे. एक फोटो कवन प्लीज. चल लेट होईल. एक थांब ना, एक फोटो काढू. हे मला साडी घालून मला चालता येत नाही आहे धड. बायका पूर्वीचं कसं काम करायच्या मला कळतच नाही. सकाळपासून साडी नेसल्यानंतर प्रतीकला मी तेच विचारते, ते कसं करत असतील एवढे विचारा बायका. त्या सगळं कपडे धुणं, भांडी घासणं, घरात जेवण करणं. हॅट्स ऑफ गाईज सगळ्या ओल्ड बायकांना, हॅट्स ऑफ. म्हणजे आपल्याला साडी घालून मला तर असं खूप असं चालता वगैरे येत नाही. मे बी आज गणलं नाही तर मी साडी नेसायची मला सवय आहे तशी, मला आवडते सुद्धा, आणि प्रत्येक सणासुदीला मी साडी घालते. बट आज ना काहीतरी पायात येते साडीसारखी, मध्ये मध्ये जमत नाही आहे. सो मला विचार आला असाच, पूर्वीच्या बायका कशा काम करत असतील, है ना प्रतीक? प्रतीक तर बोलतो की माझ्या सासूबाई आहेत, म्हणजे माझ्या आई आहेत, प्रतीकची आई, तिथं गावाला बिचारी साडीच घालायची ना ऑल टाईम. आत्ता आई ड्रेस घालायला लागला, ते पण मी बोलली आई ड्रेस घाला आता ना प्रतीक. ये आता आम्ही इथून चाललो आहे, त्यांना तिथेच ठेवलं आहे विमलेश्वराच्या मंदिरामध्ये. आम्ही इथून महालक्ष्मीच्या तो ओटी भरायला चाललो आहे. सो ये कोकणची सून फायनली झालेली आहे कोकणची. ये रिच ॲट महालक्ष्मीज मंदिर टेम्पल. मम्मीचा कॉल होता, मम्मीची बोलत बोलत आली, बरं वाटलं मम्माशी बोलून. लेट्स गो. बाहेर एवढी गरमी आहे पण मंदिरात येऊन एवढं थंड वाटतंय ना, खरंच खूप भारी वाटतं मंदिरात येऊन. असं थंड वारा येतोय आणि बाहेर फुल ऊन आहे ना. ती त्या मंदिरात होता ना महालक्ष्मीच्या सोबत येतोय आमच्या इथपर्यंत. चल मज्जा येते देवदर्शनाला, है ना. आणि असं देवळात गेलं की एकदम प्रसन्न वाटतं ना. आणि मेन म्हणजे खूप थंड वाटतं, खूप. काय माहिती कसं काय ना देवळात एवढं थंड. देवाचं असतं ना. बापरे फणस बघ, जागोजागी फणस दिसत आहेत. बाप रे, वाव. सी कोकणची सून झाली ग, आता मला फणस मिळणार ग. आंबे पण मिळणार ना. आणि अक्षयच्या इथं काजू. ओके सो आता इथून आपण कुठे जाणार आता? आता ओरोसला मावशी इकडे. नाही आता पावना देवीला. नाही आता नाही. रवा ना. नाही आता नाही. ओके आता नेक्स्ट टाइम आपण आलो. नेक्स्ट टाइम. ओके नाही ना बोलायचं असं.
बाहेरून पाया पडू पण गाडी नाही अरे थांबवा. बाहेरून गाडी जाणारच नाही तिकडे आपण. अच्छा त्या रस्त्याने Direct त्या जाणार रस्त्याने नाही. ओके. सो आता आम्ही डायरेक्ट जाणार ओरसला प्रतीकच्या माऊकडे, म्हणजे माझी पण माऊ आहे. ठीक आहे, मग तिथे आम्ही जेवणार राईट. हम्म. आणि मग ओरसला कुठलं मंदिर आहे, हो. मग ते मंदिर हे बघ, कोणतं होळीचं हे बघ, होळीचा खांब उभा केलाय. ओ ओके, एवढी मोठी होळी असते. नाईस. चल कोणतं मंदिर आहे? ओरसला नाही, मंदिरात नाही, मग नंतर अरे वेंगुर्ला मामाचे. पण बेंगुरूला आजच दर्शन घ्यायचं की उद्या? काय काय आजच दर्शन घ्यायचं आज की? पोचलो तर आजच दर्शन घेऊया, नाही तर उद्या. ओके. वाव. सो आम्ही परत आलो आहे इथेच जिथून आम्ही गेलेलो. इकडचं जे नेचर आहे ना खूप भारी आहे, खूप भारी. लेट्स गो पवन. चलो आता डायरेक्ट ओरसला जाऊया. मी तर फर्स्ट टाइम चालू आहे. गडचं देवदर्शन इज ओव्हर गाईज. काय झालं? हा पवन सर बिझी आहेत. हे आम्ही गाडी काढतो तोपर्यंत. चलो लेट्स गो. आता इकडचं सगळं झालंय. आता डायरेक्ट भेटूया आपण ओरसला पोचल्यावर. हीट खूप जास्त आहे इथे. 36 मे बी आहे. 36 नाही भेट. गेस कर. 40 आहेत. मी 36 बोलली मगाशी. गाईस 40 टेम्परेचर आणि आम्ही त्यामध्ये देवदर्शन करतोय. दमायला झालंय. त्यात साडी नेसून. प्रतीक टेम्परेचर किती असेल? नाही माहिती. 40. हा 40 टेम्परेचर आहे. पुन्हा जास्त गरम होते. येस. सो लेट्स गो. अरे अरे त्याला येऊ दे. हा येऊ दे, त्याला टाइम आहे, तो काहीतरी करतोय. ये टाइमपास मित्रमंडळ तो. हॅलो. आता डायरेक्ट भेटूया ओरसला. हा तेच घेते. ये हॅलो. मी ऐकलं तू. हे लॉक झालं ना सगळं. चलो गाईज भेटू ओरस पुढच्या ब्लॉग मध्ये. हाच ब्लॉग कंटिन्यू आहे. पुढच्या नवीन चॅनल मध्ये. सो गाईज आता आम्ही 8 मिनिटामध्ये ओरसला पोहोचतोय मावशीकडे. आणि आता पोहोचले मावशीच्या घरी प्रतीकच्या ओरसला राईट. सिंधुदुर्गामध्ये ओरस आहे ना. हा आता इथून हे वेंगुर्ला. सगळं सिंधुदुर्गच येतं. ओके सगळे सिंधुदुर्ग सर. ओके. पूर्ण गार्डन आहे मावशीचं. इथे गाडी पार्किंगला जागा आहे. ठीक आहे. आणि हे एंटरन्स आहे. ते गोड वाटतंय यार प्रतीक. तुळस वगैरे बघ ना प्रॉपर. इकडनं जायचं वाटतं. आपण देवांसाठी व्हायला बघतो ना. त्यांच्याकडे किती सुंदर. नाही मला हे जे एंटरन्स आहे ना खूप आवडलं. हे असं पहिले माझ्या मामाकडे होतं. शूज घाल हा चप्पल घाल. तिकडे विदाऊट चप्पल कशी जाते. ओके. तर गाईज आता आम्ही पाठी चाललोय घराच्या. झाडं जी आहेत ना म्हणून मावशीने एवढी झाडं आणली ना. मावशीला खूप आवडते. वाव प्रतीक केळीचं पान बघ किती मोठं आहे. माझ्या हाईट एवढा असेल की त्याच्यापेक्षा जास्त. ऑब्विस तुझ्यापेक्षा मोठा आहे ते. ही आवडेच ना रे प्रतीक. आवळे नाहीत ते, जामचं झाड आहे ते. तेव्हा जाम आहेत बघ वरती लागलेत बघ. ओ हे जाम असतं. हा ओके. नाईस. जाम. वाव हे पण आपलंच आहे पूर्ण. इथून पाठी पूर्ण आपलं आहे. हो. बापरे सुंदर. पेरूचं पण झाड आहे बघ मावशीकडे. नाईस. काढ ना ते जामकाड खाऊया आपण. खाऊया. काढ ना ते खाऊया. एकच काढू. नाही 2-3 काढ, ते पण खातील. ये मी फर्स्ट टाइम काढले. काय कसं असतं हे मला माहिती खा नाही. खा. आवळ्यासारखंच लागतं का? खाऊन बघ ना. वाटतंय तसं. थांब ना लगेच कुठे खाऊ. धुवायला नको. नाही काय गरज नाही, खा. शी. अरे खा डायरेक्ट. फर्स्ट टाइम खाते
मम्मीला दाखवायचं आहे का? एक नंबर. मम्मीचं ब्लॉग तर बघेलच. धुवायचं नसतं हे. नाईस. हॅलो, तुला आवडले? तू खा ना, मी पण खाल्ले बघ. आपण खाऊ. असं कर, बेस्ट कर, बेस्ट काम कर. तू जेवली का? चल जेवूया आपण. तुम्हाला माहिती आहे ना, रस ही कोणी उपासना खाताय म्हणून सांगितलं. ते कंटाळलं. ह्याच्यावर वगैरे नसलं तर आम देते ना. वाव. विहिरीचं पाणी आहे ना दादा? आलं ना? विहिरीचं आहे. विहिरीचं पाणी ना? त्याला सोडून झोपून दे. बनण्यासारखं टेन्शन नाही. मावशी तुम्ही पण जेवून घ्या आमच्या सोबत सगळे. बापरे जेवण मग. हाय. तू जेवली का? चल, आत्ता उठली तू. आत्ताच उठलीस ना? आत्ता आंघोळ केली ना तू? जेवा स्टार्ट करा साहेब. की काय झालं? लगेच सोडून येणार लगेच. काय झालं बबडी? काय झालं? जातोय तो. नाही तो सोडून येतोय आम्हाला, लगेच येतोय तो घरी. लगेच हा त्याचा रस्ता नाही माहिती ना म्हणून. रस्ता दाखवून येतो तो आम्हाला. ठीक आहे. झोपली नाही तू बघतोय ना कशी. मम्मीला सांगून ये जा मग. मम्मीला सांगून जा, आम्ही जाऊन येते जा. हा चल. बापरे ती खरंच आली प्रतीक. जाय मम्मीकडे पैसे देऊन ये जा, मग आपण जाऊ. जा मम्मीकडे दे. असू दे वास, मी काही नाही आणलंय. नाही. बाय बाय. हे बघ बाबा. काय हे? काय पेरू आहे? पेरू आणि जाम. वाव पेरू मोठे पण होतात. वाव, हे मोठे होतात. बाप रे. हे तुम्ही घरी नेईन, घरी कोणाला माहिती नाही आणि जाम. घरी नेईपर्यंत हे नको, हे मामाकडे संडेला जाणारे पोच. थँक्यू. हा बहिणी येत आहे ना? चला बाय 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 बाय. पाच भाडोत्री आहेत ना बहिणी इकडे. ये क्यूट वाटते आता का. गुड मॉर्निंग. आज आहे डे 3 आणि आज आम्ही वेंगुर्ला आलो आहे देवदर्शन करायला. सो आम्ही इथे सातेरी देवी मंदिरात आलो आहे. हे मंदिर आहे. अँड येस सकाळी असं देवदर्शनाला यायला वेगळीच वाईब आहे. माझ्या कालपासून ना 3 ओट्या झाल्यात. सो 3 ओट्या भरत नाही म्हणून आम्ही 4थी ओटी भरायला आलो आहे, भराडी देवी. सो खूप बरं वाटतं आहे सकाळी असं. खूप दिवसांनी आम्ही पहिले मामाकडे जायचो तेव्हा आम्ही असं जायचो मंदिरात वगैरे, बट आता खूप दिवसांनी असं सकाळी मंदिरात छान बाप्पाला पाया पडायला आलो आहे. सो खूप भारी वाटतं आहे. सो आता पटकन देवीची ओटी भरूया आणि मग भेटूया. घाई गडबड न करता. पनवेलवरून. हो पनवेलवरून आलो. इकडे मुळीक. मुळीक म्हणजे आपलं ते गण्याचं हे आहे ना. हा कॅन्टीन त्याच्या बाजूचं घर आमचं. हो. कसं वाटलं? भारी वाटलं ना सकाळी. काहीच तुम्ही बघू शकता आंब्याचं झाड आहे. आंबे बघा किती लागलेत. बाप रे बाप. मामाचं घर आहे आणि हा मेन रोड आहे ना प्रतीक. वाव सो स्वीट. आमचं आता सगळे देवदर्शन झालं आहे. आता ऑलमोस्ट सगळे देवदर्शन झाले आमचं, जेवढं करायचं आहे. हां फक्त आता गोवा राहिलं, सप्तकोटेश्वर ना, नार्वे, आणि अजून काय राहिलं? झालं सप्तकोटेश्वर लास्ट.
या ये फायनली. आता मामांचा बड्डे आहे, सो आम्ही ना मामांसाठी आता केक वगैरे घेऊन यायचं प्लॅन करते. काही मी जसं तुम्हाला घर दाखवलं तसं हे पहिले एंट्रन्सला हे सगळं आहे. त्याला काय म्हणतात प्रतिकाला देवगडला पण आहे ना असं लोटा म्हणतात ना. लोटा. आणि इथे फर्स्टची रूम आहे. ठीक आहे, तिथे आता आम्ही चेंज वगैरे केला प्रॉपर. ओके, तुझं जुनं नाही गं, मला थांबायचं होतं. समोर त्याची कैरी आहे. प्रत्येक कैरी कापून आणशील. मीठ मसाला पण इथे कोकणामधून मी सांगितलं ना ते गणपतीचं हे मनपी. ओके, मनपी आहे. इथेच बाप्पा बसतो नेहमी. ठीक आहे, इथून असं गेलं की हे देवाला एरिया आहे. म्हणजे ही देवरूमच आहे ना. हो, पूर्ण देवरूम सुंदर. आणि इथे मी बघितलं कोकणामध्ये सगळीकडे जे आमच्याकडे गणपती बसतो इथे नागाचा असा फोटो असतो. हे तो काय बोलता, राखणदार आहे तो. अच्छा, राखणदार म्हणतात. ओके, हाय. आणि मामीचं किचन आहे, खूप मस्त गोड. आणि आज आम्ही मामींनी बिचारी मी जाता जाता त्या जॉबला असतात, सो त्यांनी जाता जाता आमच्यासाठी आंबोळी चटणी बनवली आहे, जी माझी खूप फेवरेट आहे, खूप फेवरेट. मला आता आईंनी सांगितलं असेल मामींना मला आवडते. हो, चटणी आणि आता आंबोळी पण दाखवते. हा, अजून काय घ्यायचंय? नाही एवढंच ना. तर माझ्याकडे आंबोळी आता मला. हे पण आता जाऊ नाही शकत. नाही, नको वरती नको जायला. इथे महाडी आहे आणि ना आणि 2 रूम्स आहेत वरती असं प्रतीक म्हणाला, बरोबर. हे पॅसेज एरिया आणि तिथे एक रूम आहे आणि तिथे एक रूम आहे. 2 रूम वरती आहेत. मला तर बघायचं. मी आता साडी सोडली ना. दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. आता फक्त गोव्याची देवी एक राहिली आहे. देवी नाही, सॉरी, देवस्थान नार्वे सप्तकोटेश्वर. तिथे प्रतीकचं हे कुलदैवत आहे, म्हणजे तावड्यांचं कुलदैवत आहे सप्तकोटेश्वर. सो तिथे आम्ही अभिषेक वगैरे घालणार आहोत. ट्राय करू अभिषेक घालायला, बट मला तरी माझी खूप इच्छा आहे की अभिषेक घालावा. सो बघूया असं काय होतं आहे. सो आज आम्ही चाललो आहे आत्ता वेंगुर्ल्यावरून चिपीला, जिथे अक्षयचं घर आहे. लास्ट इयर आम्ही गेलेलो आणि आम्ही 4-5 दिवस इथे स्टे केलेलं अक्षयच्या घरी. खूप भारी आहे. सो तिकडचा व्लॉग तर ऑफकोर्स मी करणारच आहे. बट येस, मला माहिती नाही हा व्लॉग कसा झाला आहे, मी किती बोलली आहे, कसं काय मला खूप गडबड होती. देवदर्शन करता करता मला व्लॉग करणं एवढं पॉसिबल नव्हतं, बट मी तरी पण केलं. जसं मला पॉसिबल होईल तेवढं मी केलं. येस गाईज, मी कशी दिसते न्यू मॅरिड. इथे गाड्यांचा आवाज खूप आहे बिकॉज हे रोड टच आहे. दीक्षू, तुझं घर खूप सुंदर आहे. लव यू आणि मिस यू. तू इथे असते तर अजून मजा आली असते. बट येस, नेक्स्ट टाईम नक्की. बाय. हा, आता उजेड येते बरोबर. केक कट चला स्टार्ट कर. हॅपी बर्थडे टू यू. आवडला की नाही? चेंज करून मिळेल ना? हा, मिळेल, चेंज करून मिळेल ना. चला, ओके ओके. अक्षयचं घर म्हणजे ॲडव्हेंचर. गाडी आमची जाते खूपच आहे. बिचारा काकी उगाच नाही बोलत, रस्ते करा आमच्या गावाला, रस्ते करा. प्रतीक आणि अक्षय उतरले बिचारे.
वेटिंग फायनली फायनली वी आर तुझ्या सासरी आलो आपण किती काय येस माझ्या सासरी बीच ॲट अक्षय's हाऊस. गाईज फायनली आम्ही अक्षयच्या घरी पोहोचलो आहे. अक्षयचं घर म्हणजे सुकून वाटतं मला, कारण का आम्ही ना लास्ट टू लास्ट टाईम आलेलो, आम्ही होडीतून गेलेलो, ते तुम्ही बघितलं असेल नसेल माहिती नाही, बट तो व्लॉग माझं इथे असं खूप मनात बसला, बिकॉज तेव्हा आमच्या ज्या मेमरीज आम्ही क्रिएट केल्या ना खूप भारी होत्या. फर्स्ट टाईम आम्ही आलेलो इथे आणि आम्हाला खूप आवडलेलं सगळ्यांचं. आणि आम्ही सुट्टी आमची 3 दिवसाची होती, ते एक्सटेंड करून आम्ही 5 दिवसावर ट्रिप आणलेली या घरामुळे, बिकॉज हे लोकेशनच खूप चुम्मा आहे. आणि जर तुम्हाला अक्षरशः घराचा पण पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर नक्की मी इथे टॅग करेन ती लिंक, ती व्हिडिओ जाऊन नक्की बघा, खूप आवडेल तुम्हाला. आत्ता मी साडी वेअर करून आले आहे, बिकॉज काकींना मला दाखवायचं होतं कशी दिसते मी, बिकॉज लग्नानंतर फर्स्ट टाईम आली मी. सो आता मी पटकन चेंज करते आणि रेडी होते, फ्रेश होते. आता आम्ही मस्त जेवलो आहे, सेट झालं, कपडे बिपडे चेंज केले, एकदम कम्फर्टेबल. आणि सी इथे घर आहे, इथून आम्ही आलो. सी इथून पवन दिसतोय, पवन इथून येतोय ना, तिथे घर आहे आणि इथे नदी. बोट आली आम्हाला घ्यायला, ये चलो. चला अक्षय तुझा आणि मला घ्या, मी नाही घेतलं तुला. बोट इज जाणार, ये मी प्रो झालो, सेकंड टाइम आली ना. मी तुला हात देतो थांब. काय करतोय हे शूटिंग 1 शॉट घेऊन झालं ना रे. आम्ही चाललेलो आहोत आणि परत आलोय लग्नाच्या आधी. पण आता बोट जरा हे झाली दादा, चेंज झाली. हीच आहे हो, मस्त change झाली. हे वरती हे तेव्हा साईड नव्हती. आपण वहिनीला वगैरे पण घेऊन आलेलो ना प्रती. हो पण ती दादाची बोट नव्हती. अक्षय दीप्ती इथे जागा मारला होतो आपण ना, आम्ही आता मगाशी ना इथून बसलेलो तिथे, हे अक्षयचं घर आहे. आणि आम्ही तिथून दगड इथे फेकत होतो, एवढा लांब. माझा दगड पोचत नव्हता, पवनचा पोचत. नंतर ना कधी गाईज आता आम्ही अक्षयच्या घरातून तारकर्ली बीचवर आलोय. हा, गिफ्टीचे सासरे. आता आम्ही गिफ्टीच्या सासरी होतो, म्हणजेच अक्षयच्या घरी होतो. तिथून आता आम्ही आलो डायरेक्ट तारकर्ली बीचवर. किती 20 मिनिटं झालो असतो ना आपण, 20 मिनिटं. मस्त वाटतंय, खूप छान वाटतं. अरे कुठे आलो आपण, कुठे आलोय? आम्ही आलोय अक्षयच्या गावातून, म्हणजे कालवण मधून. आता आम्ही आलोय तारकर्लीच्या जवळ, मालवण मध्ये. साधारण तिकडे भोगवे बीच आहे. येस, मला तिकडे जर दिसत असेल तर त्या साईडला भोगवे बीच आहे. ओके. असं. आणि बरोबर इकडे विठ्ठल मंदिर आहे. पवन हे विठ्ठल मंदिर आहे इथे पाठीमागे. कसं दिसतं? ग्ला- वाव, इथे असं. गारगोटी आहे का? नाही रे. वाव, नाईस. इथे खोल असेल ना पाणी, या मंदिरात इथे खोल चालले असेल ना पाणी. हा, असं काय? तुम्ही ते रोजची सवय असते ते बरोबर येतात. हा ते बघ तिथे बोट बघ कशी आहे. हा, ती बोट पलटी झाली आहे का दादा? काय रे? आता या मंदिरात सगळे चाललेत पाया पडायला. ये भारी व्ह्यू आहे. मोबाईल उचल ना फोन. हा, ह्याचं काय दाखव मला, काय आहे?
ही किडा जिवंत आहे तो. किडा नाही येतो स्नेल आहे. स्नेल आहे. असलो तुझ्यासारखा असलो. मोबाईल घे ना तिचा. आता मोबाईल राहील तो वाटतंय. टाकून दे त्याला. चल बघू काय आहे. चल 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 खाऊ त्याला. शीप भवन खाऊन टाकू. चले बावकर. बाय बाय. अक्षय बावकर सॉरी. तर आम्ही आता ना इथं शिव मंदिरमध्ये आलोय. खूप भारी आहे आणि इथे आता बोटमध्ये आम्ही एवढी मज्जा केली, एवढी धमाल केली आहे ना. तरी पण आता 6 वाजलेत तर आम्हाला 7पर्यंत घरी जायचं बिकॉज काकी बोलल्या की नवीन नवरी आहे आणि मग हळदीचं अंग वगैरे असं काही बोलत होते. केस बांधून जा. सो पटकन घरी जायचं आहे. सो या लेट्स गो. आता कोणच नाही बोलू. सो आता आम्ही आलोय सागरच्या बेटावर. लास्ट ब्लॉग जेव्हा आम्ही तुम्हाला दाखवलं ना पूर्ण तो ब्लॉग मी इथे टॅग करेन, नक्की जाऊन बघा. खूप भारी. आता थोडंसं मॉडिफाय झालंय तर मी तुम्हाला दाखवते. नशीब ब्लॉगमध्ये आलं नाही वाढलं ना. हे पडलेलं यायला पाहिजे होतं. काकी बोलते मोबाईल कसा पडला असतं. प्रतीकने रेकॉर्ड केलं असतं नाही पडली असती खाली. परत कर ना रिकॅप कर ना. तुला करते ना रिकॅप. हात देते तुला ते. पडताना जर ते सिद्धी दीदी पण होत्या. तू बोलली ना मैत्री यायची. उचला नाही फोडायला लागेल. मग काय करायचं. काय काय डायरेक्ट आत्ता हे नदीतून काढलेलं आहे इकडे आणि आत्ता ते फ्राय केलेत. तू डायरेक्ट पूर्ण सांग. थंड वाटतं. हो हो. उप्स बोल ना काहीतरी बोल आता. अरे खरोखर सिरियसली बोलतोय, मस्करी नाही करत आहे. बोल ना. बोल ना. मला कुठे येत आहे बोलता. उप्स. सो गाईस इथे मी आज पडलेली आहे. आणि कमी आलं बघ एवढं. तिथे आलेलं पाणी. पडलेली तिथे आलेलं पाणी. हो तिथे पडलेली. कमी झालं आता. कमी होणार फुल खालीपर्यंत आला तिथपर्यंत. उप्स बोल ना काहीतरी. सोबत हादसा झालाय. डोक्यावर पडली तो. टेबल आलं. टेबल आले आता. टेबल आली या हळू. थांब एक मिनिट थांब. उप्स. मला काय बोलायचं. ते उपा आपण मालवणला गेलो तेव्हा पण तू पाण्यातून पडलेली. हा दे मग. या पाटी या पाटी या. ती पाटी. हो आलो आलो. चला बाय. मजा आली. उप्स. स्माइल प्लीज. येस. मी उद्या सांगते काय काय केलं. आता माझ्यामध्ये एनर्जी. गाईज गुड मॉर्निंग. खूप मजा केली काल आम्ही अक्षयच्या भावाच्या बेटावर गेलेलो सागरदाराच्या इथे. खूप सुंदर होतं. आज आम्ही तिथेच राहायचा प्लॅन करतो बिकॉज त्यांनी ना खूप छान असे रूम्स बांधलेत वूडचे. सो खूप भारी वाटतं इथे. वाईबच खूप छान आहे. सो आज आमचं तिथेच राहायचं वगैरे सगळं करायचा प्लॅन आहे. काल ह्यांनी फिशिंग करून खेकडे घेतले आणि ते फ्राय करून खाल्ले. सो सगळं भारी आहे तिथे भारी. आता आम्ही जरा असंच फिरतो इकडे तिकडे. उद्या आम्ही इथून निघणार आणि गोव्याला जाणार सप्तकोटेश्वराच्या दर्शनासाठी. म्हणजे प्रत्येक म्हणजे तावड्यांचा आमचा कुलदैवत आहे सप्तकोटेश्वर. सो तिथे आम्ही अभिषेक वगैरे घालणार आहोत. सो या असं सगळं प्लॅन आहे. सो ही ट्रिप जर अशी स्लो झाली आहे बिकॉज अक्षयच्या घरी आलो आहे आणि 1 दिवस एक्सटेंड नाही केलं असं होणार नाही. बिकॉज आम्ही लास्ट टाईम पण 1 दिवसासाठी आलेलो आणि 2-3 दिवस राहिलो. तसंच यावेळी पण सेम झालं. आज आम्ही निघणार होतो पण आज पण आम्ही स्टे करतो आहे. सो या कालच्या बेटाच्या व्लॉगमध्ये मी खूप
शांत दिसलं मला, बिकॉज मी पडली म्हणजे बोटीमधून उतरत होती तेव्हा आता माझा पाय थोडंसं सरकला आणि मी पडली. सो मला खूप दुखत होतं, काल खूप पेन होतं. मग घरी येऊन जरा शांत झोपली आणि मग आज एकदम मस्त रिफ्रेश होऊन मी परत न्यू डेला स्टार्ट केलं आहे माझ्या. सो काल जिथे वाईब खूप सुंदर होती पण माझा मूड नव्हता त्यामुळे मी एन्जॉय करू शकले नाही. म्हणून आज सगळे माझे फ्रेंड्स बोलले की आज पण जाऊया आपण आणि आज तिथे स्टे करूया, सो तुला एन्जॉय करता येईल. या प्रतीकला गुड मॉर्निंग बोलूया. प्रतीक इथे आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वाव, काय भारी वाटतंय. लय भारी लय भारी. बैलगाडी चालवते असं वाटतंय. हा? असं वाटतंय. खूप सुंदर वाटतं. व्ह्यू बघ ना, भारी आहे ना. येऊ बाई, इकडनं कर, इकडनं. वाव, काय मस्त व्ह्यू आहे ना. आई जास्वंदीचं फुल काढे. अरे वा, खूप काढले. आपला पण गाईज इथे फणस बघू शकता तुम्ही, किती फणस आहेत. see. कधी देणार आहेस मला काढून? देतो आता काढून. आत्ता लगेच पाहिजे हा, मला. लगेच काढतो, लगेच काढतो. उद्या गोव्याला चाललोय आणि तिथे फणस नाही हा, मिळणार. लगेच मला काढ. आत्ताच वेळ आहे हो, आपल्याकडे. काढ. किती फणस येतात तिथे देवगडला. ह्याच्या घराच्या इथे एवढे फणस पडलेले, एकही फणस उचलून दिला नाही, गाडीत जागा नाही म्हणून. काकी बोलतात काजू नाही आहेत. नाही येत. सीझन नसेल ना आला अजून. मे महिन्यामध्ये सीझन असतं, एप्रिल इथे बघ ना यार, काय भारी वाटतं यार प्रतीक. Oops. मी काय म्हणतो, आपला पडवण्याचा भारी आहे ना समुद्र. हो खूप भारी. गुड इव्हनिंग. आणि आज आम्ही चाललोय, आत्ता आम्ही चाललो निवती बीचला. दुपारी मस्त झोपलेलो तिथे, सगळं गावात फिरून आलो सगळ्यांकडे. देन घरी येऊन जेवलो आणि जी मी 3ला झोपले ते आता 5 वाजलेत. आता उठली मी, खूप भारी वाटलं. सो दिस इज माय आउटफिट. आम्ही चाललो निवती बीचला, जे खूप फेमस आहे इंस्टाग्रामवर, यु नो, की म्हातारीची चूळ ती रील बनवतात. तिथे आम्ही चाललो आहे तो स्पॉट बघायला. सो आय एम सो एक्सायटेड. ये पवन आणि प्रतीक कारमध्ये आहेत. पटकन जाऊया. चलो लेट्स गो. चलो. आणि अजून चाल गाईज. सी किती झालं पुढे जावर जा. सागर दादाने आम्हाला कुठे आणलंय, ह्या स्पॉटवर बघा. फुल समुद्र दिसतो आणि हे जगातलं 7वं असं समुद्र आहे की जो खूप स्वच्छ क्लीन आहे आणि सगळं. सुकून आहे यार इथं. कसं वाटतं ते? थायलंड वगैरे काय नाही रे, आपल्या महाराष्ट्रात बघ ते भारी आहे. आम्ही ट्रेकिंग करून आलो इथपर्यंत ह्या व्ह्यू साठी. वॉट अ व्ह्यू गाईज. हे भोगवे बीच आहे, भोगवे बीच, आणि पुढे निवती बीच आहे. सो आम्ही म्हातारीची चूळ आज नाही जाऊ शकलो बिकॉज पाण्याचं काहीतरी आहे आणि वारा पण खूप आहे असं तो म्हणत होता सागरचा. सो नाही जाऊ शकलो, बट हे पण खूप भारी होतं. सी आम्ही असं ट्रेकिंग करून चाललो. कसं वाटतंय? माझंच काय मस्त आलाय. तावडे कसं वाटतंय? तावडे कसं वाटतंय? गिफ्टी तुला कसं वाटतंय? दादानी दाखवलं आम्हाला, थँक्यू सो मच. पवन जरा भिंगलाय तिथे बिचारा. कसं वाटतंय? भारी. ये मला पण खूप भारी वाटतंय. थायलंड बिलंड काय ना गाईज, आपल्या कोकणात या. तर ते तू खाली तिथे बसायचे बस तू काय जा.
लिटरली उडते खूप सुंदर वाटते यार. खरंच. थायलंड वगैरे काय खूप हे स्पॉट आहेत ना, हे कोणाला माहिती नाही येत, पण तो सागर दादा आमच्यावर आहे, तो इकडचा लोकल आहे. Yes, आणि तो त्यामुळे tourist- आणि तो touristलाच अक्षयचा फिरवतो भाऊ तो. आहे, सख्खा भाऊ, आणि तो चुलत भाऊ टुरिस्टला आहे. फिरवतो ना. हा, तर त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तर त्यामुळे आम्ही अशा स्पॉटवर आलोय की जिकडे नॉर्मली इकडे असं कोणाला view जास्त काय दाखव. माहित नाहीये. तर बघा तुम्ही स्पॉट बघा नक्की. कोणता आहे? हे भोगवे. भोगवे बीच वगैरे, किंवा तुम्ही नीरती जर दिसते तुम्हाला समोर. जे म्हातारीची चूळ जर तुम्ही बघत असाल ती नेहमी जर रील मध्ये, हा, तर मी तो दाखवते. स्पॉट बरोबर समोर आहे या साईडला. त्याला तुम्हाला एवढा लांबून दिसणार नाही. येस. इथून जवळ आहे तू आपल्या गाव यांका जवळ तावडे वॉट व्ह्यू तावडे. काय थायलंडला चाललोय आपण. पवनची गाडी बघ. अक्षयच्या घरी जायचा रोड बघ. काय तेच दाखवते मी ब्लॉग मध्ये. रोड बघा कसला आहे. दिसत पण नाहीये का. काहीच दिसत नाही आणि तसंच चाललोय आम्ही ट्रेकिंग टाईप. फुल ऍडव्हेंचर आहे अक्षयचं घर. गाईज अक्षयचं नाही, सॉरी दीप्तीचं सासर. काय करते जेवण? हो आत्ता पकडली पण. हे पण पकडले, हे पण बनवणार आहेत आता. बनवणार. गाईज यांनी आत्ता मच्छी पकडली, खेकडे आणि हे जे काय म्हणतात त्याला छोटे मासाला पेडवे मासे पकडले. आता ते बनवून ते खाणार. येस. काल मला थोडंसं इथे पडलेली मी उडीतून उतरताना, तर मला लागलेलं, तर जरा शांत होती. पण आज मी तुम्हाला पूर्ण हे बेट जे आहे ते दाखवते. खूप भारी आहे. आणि ते ना बेट म्हणजे ऑफकोर्स म्हणजे बेटाच्या बाजूला पूर्ण पाणी असतं. इथे एवढं छान पाणी आहे ना चारी साईडने, आणि वाईब खूप भारी आहे गाईज, खूप भारी. म्हणजे अक्षरशः भावाचं आहे म्हणून नाही, बट इथे खूप सारे ॲक्टर्स येऊन गेले, जसं की रोहित जिंजुरके, त्यानंतर मंदार शेट्टे, त्यानंतर कल्की जे ये जवानी ये दिवानीमध्ये त्यांनी काम केलं आहे, तीसुद्धा येऊन गेले. त्यामुळे खूप सारं त्यामुळे खूप सारे लोक इथे येऊन गेलेत. कोणाला ही प्लेस माहिती नाही, हिडन प्लेस आहे. गप रे. फोटो मॅम फोटो. सो खूप भारी आहे इथे वाईब. आणि मी पाठी ना आता दादांनी त्या सागर दादांनी ना वुडनचे हे टेंटसुद्धा बांधलेले आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवते. बेट काय आलं चुलीवर बनवणार कशाला गॅस आहे. सांग ना बोल ना. ती चिकन शिजतंय, मॅरिनेट केले, काय करताय, देतो नंतर. बोल ना तू. काय करले. कौल चिकन केलंय, कौलावर हे करतात, शिजवतात. मी दाखवलं. आता आम्ही असं गप्पावर बसलो. एकीकडे साखरदादांनी कौलावर चिकन फ्राय करतोय. तो तुम्हाला दाखवते कसं. सी हे कोण चूल आहे ना, ही चूल आहे, बट हे कौलाचं काय म्हणतात त्याला, कौल जे आपल्या घरावर कौल असतं त्याच्यावर त्यांनी चिकन फ्राय करायला घेतलं. सो हे सूप फक्त कोकणात आल्यावरच तुम्हाला मिळू शकतं. डोळे झोमत आहेत खूप. आणि ऑफकोर्स व्हेजवाल्यांसाठी फक्त मॅगी ऑप्शन आहे, किंवा तुम्ही पनीर फ्राय पण करू शकता. बघूया आता एक एक जसं आम्ही काय करतोय ना इथे वाईब मज्जा, ते सगळं तुम्हाला मी दाखवते. आणि आपल्या वूडचं घर पण दाखवायचं ना मी मानलेलं. चल लेट्स गो. काय दाखवतोयस, विचारतो काय दाखवतोयस. थांब. त्यांनी मगाशी ते खेकडे आणि मासे दाखवले ना तुम्हाला, तर त्यात शिंपले पण आणले. तर ते मिस्टर तावडे माझे हस्बंड बोलते की ते पण दाखव, मला मेमरीसाठी हवं आहे.
तर त्याला असं वाटतं ब्लॉग हे फक्त मेमरीसाठी असतात. मी तुम्हाला दाखवण्यासाठी करते किंवा माझ्या मेमरीसाठी तर ऑफकोर्स करते, बट तो खूप जास्त ते मेमरीसाठी करतो. सो तुम्हाला बोलतो की हां हो चिकन फ्राय करत ठेवलं भारी ना कौलावर. चलो काय दाखवायचं आहे? ये ना दाखवतोय तुला. काय पण बोल तर. शिंपले तसे मोठे शिंपले त्याचा बनवणार आहे काय. सो गाईज आम्ही शिंपले दाखवतो. मग तुम्हाला खेकडे आणि मासे दाखवले, आता आम्ही तुम्हाला शिंपले पण दाखवतो. हे बघ ते पण आणलेले, ह्याला माहिती नव्हतं हे बघ कुठे आहेत. हे बघ, हे हे? शिंपले आहेत सगळे. एक तर घेतलेलं मी मगाशी. शिंपले नव्हते घेतलेस. हे शिंपलेत, माती आहे ती. हा मग ते आतमध्ये शिंपले आहेत, ते साफ करणार ते. हॅलो कॅट. हॅलो. घाबरते. ते पण ते साफ करतात, ओके हे शिंपलेत का? हा, ते बघ. वाव. हे आता तुम्ही भाजी बनवणार का याची? काय करणार? भारी. सुट्टी काढ मग. काय दादा कोणती मच्छी? पेडवे थाळी ओ अगदी चावायची काट्यासकट. मसाला मस्त बाकी ठीक मस्त. मसाला तू मस्त काय लागला. बोलतो? खा रे. हो खातो. खाऊन दाखव लगेच व्हिडिओ मध्ये कशी लागते सांग. अरे ते हे पवन बोलला की फोन खा पटकन. तुझ्याशी बोलत होता ना, तर मी घेतला. मी बोलते कसं आहे? एक नंबर आहे. आणि ही ताजी पकडलेली मच्छी आहे त्यांनी स्वतः. हो आता तागडा. पकडले आपण, दाखवली ना व्हिडिओ मध्ये. खूप मस्त. आठवण एका बहिणी. पवन मच्छी ट्राय कर पटकन, रिव्ह्यू दे पटकन. पाऊस पडायला लागला की बंद होणार ही. कशी आहे? रोहित जिंजूरके का भाई आहे. कशी आहे? यायला एकदम छान आहे ना? आत्ता काढलेली आहे. तुमची मज्जा आहे, आमची काय आहे? आम्हाला काय? सगळं सगळं आम्हाला काय? व्हेज वाले. लोकांचं पण ते श्रेयस हे पण बायको सुखी राहील दादा. बघा ते खाऊन बघा काय काय मीठ बीठ. बघ पवन काय बोला, बायको सुखी राहील तुझी. सगळं बनवून देतोस. खाऊन आता रिव्ह्यूज द्यायच्या. कसं झालंय? एकदम परफेक्ट आहे बघ. शिजलंय ना? परफेक्ट शिजलाय. मीठ मसाला पण एकदम कधी परफेक्ट. आपण प्लॅन करू मग. याला म्हणतात एक्सपिरियन्स. सुपर टेस्टी. सुपर टेस्टी. ज्यूस येते ना जो याच्यातून, ज्यूस त्याचा टेस्ट आहे मस्त. सागर दादाला थँक्स बोलले तुम्ही. थँक्यू बिचारे करतोय. यासाठी खूप छान आहे. येस, बिचारा चांगली बायको मिळेल बोल. ते सिंगल आहेत, सो कोणाला लग्न करायचं त्यांच्यासोबत तर तुम्ही करू शकता. बोलू शकता. ते खूप छान छान तुम्हाला cook करवणार. आणि हे स्पेशली टेस्टी चिकन मच्छी सगळं तुम्हाला बनवून देणार. लक्षाने पण खाल्लं. परफेक्ट कुक आहे ना. काही रिव्ह्यू नाही भेटणार तुला. नको दिवस तुला काय रिव्ह्यूच काकाने आता इकडे खेकडे पकडायला एक पगोळी टाकलेली आहे. पगोळीमध्ये खेकडे पकडतात. हा, पगोळीमध्ये एक असं असतं जाळ्यासारखं असतं, त्याने आपण खेकडे पकडतो. आता लास्ट टाइम त्यांना 3 खेकडे मिळालेले. आता हे टाकले, आता बराच वेळ झाला अजून नाही आलेत. हे काका आहेत, भावकर काका, अक्षयचे. अरे ते असेच का ठेवलेत मग? कुठे चावते कुठे ए नको मेला ना. लॉक मारलाय त्याला. कसा? दाखवा ना काका. काका जवळ या ना काका. अच्छा मी पकडू? हा पकड इथे पकड. उडू शकतो तो आता. नको नाही तू पकड नाही ते. तिला पंख नाही उडायला. काय करणार नाही ते आता. काय नाही करणार तू पाय तर लावतो. लॉक केलेलं. जिवंत खेकडा दिले हातात. देखील असे घुसवचे असतात. मी पण घेतलेलं काका. हे मला नको दाखवूस, मला कसं तरी होतं. बटाणे छान आहेत ना. हनीमून आहे. उसका बिग हनीमून पता है तेको किधर है? खा चला. आता काढ. चिकन सोलकढी, भाकरी गरम गरम, आणि इथे खेकडे, मासे आणि प्रॉन्स. 15 वर में चेस भी. कसं वाटलं बापरे 201. जेवण? कसं वाटलं? खूप मस्त, खूप छान जेवण. 100 पैकी तू किती देशील त्याला? 100 देशील? 1% पण कमी नाही. नाही. पवन तू, तुला कसं वाटलं? पवन तर पहिले कोहली चिकन 69. चिकन चिकन. पवन कसं वाटलं काय जेवण अप्रतिम. हो प्रतिम. पवन बोलला मराठी. आपलं व्हेज कसं होतं? सुपर अनबीटेबल. आणि वाटाण्याची उसळ. भाजी तर ह्याच्यापेक्षा जास्त मी डिस्क्राईब नाही करू शकत. हा खरंच इतकं चांगलं. सुंदर होतं. हा बेस्ट. दादा एक मॅगी. अँटी मच्छर मोर्चा. उदबत्ती कशी लावली बघ मच्छरची. हे कापसाचं झाड आहे. आपल्या इकडे नाही ना जास्त. कापसाचं झाड आहे. होतं? मी फर्स्ट टाइम बघतोय हे सगळं.
कापसाचं झाड, हे कापूस आहे. हे काढ ना 2 मिनिटं, काढ ना हाताने पटकन कापूस. कशाला का? आहे? ते रात्री खात येते मग हाताला. हा पक्षी काढून घेऊन जाते. कापसाचं झाड आहे किती आहे. हो कापूस आहे तिथे. ओरिजिनल कापूस अय्या आपण जो वापरतो तो. भारी ना प्रतीक. कसलाच खर्च नाही ते हा कोकणात. काय रे काकी, कसलाच खर्च नाही ना कोकणात, सगळं दाराशी. फक्त आपली जमीन पाहिजे, मग काहीतरी करायला बघ. हे थांब रे तावडे, मला भीती वाटतंय. ये पुढे डोळे नको मारू ग. हे ब्लॉग घे. ए तेव्हा मोसंबी पण आहे. काय बोलतो प्रतीक? हे चल वांगी आहेत. मला एवढं माहिती आहे, मी जेवण करते. वाल माहिती वाल चवळी. हे बघ प्रतीक, वांगी. हे पहिले ऑरेंज असतं, मी आज फर्स्ट टाइम बघितलंय ऑरेंज पहिले असतं. हो. दादा हे आत्ता ऑरेंज नंतर मग व्हायोलेट होऊन जातं ना? ही अशीच असतात. ही पिवळी आहेत. ओ भारी ना. हे पण आहे खायचे वाली. वाल म्हणजे बीड. नाही ते नाही. मग तेव्हा चवळी. अच्छा ती ते चवळीच्या पाल्याची भाजी होती ना आज जेवायला. ओ. हे बघ प्रतीक. सोड कुत्र्या. थोडा आमच्यासोबत पण एक कुत्रे आहे. नाही आहो तो इतकी आतमध्ये जा. हा, कसलं भारी ना प्रतीक. नाही कुत्रा सोडतो. वरती बघ नारळाचं. चल मजा आली मला बॅटरी घेऊन चालायला. असं वाटतं मी असं काहीतरी अमेझॉनच्या जंगलामध्ये आली. बोल ना वॉचमॅन आहेस. वॉचमॅन भेटला तुम्हाला. हे बघा, हे बघितलं का कधी? हे बघितलंय का कधी? हे बघितलंय का कधी? हा, जे मी तुम्हाला दाखवत होती ना वूडचं, मी दादानी बांधलं ते हे. आधी इथे नमस्कार करायचा, मग एंट्री भेटते उंदराला. हो. हे दादाने आता मी सर्व बांधलेलं आहे. मी तुम्हाला आतमधून पण दाखवते भेट. मग अशी बोलली होती, हे वूडचं त्यांनी क्रिएट केलं आहे. तुम्ही बघू शकता, खूप मस्त रूम आहे. तुम्ही हे पण बघू शकता, इथे पाळणा आहे खूप मस्त. आणि इथे सकाळी पण खूप भारी वाटतं, रात्री पण तेवढंच भारी वाटतं. मी मला तर रूम दाखवते. पहिली इथे आल्यावर मस्तपैकी असं उभं राहायला प्लेस आहे, गॅलरी टाईप. सो तुम्ही असं मज्जा करू शकता, इथे बोलू शकता एकमेकांशी. ठीक आहे, मला आता डायरेक्ट तुम्हाला रूम दाखवतो. गाईज तुम्ही बघू शकता, हे रूम आहे आणि खूप स्पेशियस आहे. इथे 3 जण वरती झोपू शकतात, एवढं मोठं बेड आहे. खाली 2 जण झोपू शकतात, 3 जण झोपू शकतात. ठीक आहे, इथे मस्तपैकी दादानी छान असं मिरर सुद्धा दिलेला आहे. आणि इथे बघा फुल विंडो आहे. सो तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी खूप सुंदर आहे. आणि ते AC पण आता लावायचे आहेत, आता त्यांचा सीझन नाही आहे. सो आता 2-3 महिने तर कोकण तसं पण पावसामुळे वगैरे बंद असतो. आणि ही त्यांचं पूर्ण वॉशिंग एरिया आहे. इथे वॉश बेसिन आहे, त्याच्यासमोर सुद्धा तुम्हाला मिरर वगैरे आहे. आणि हे वॉशरूम आहे. वॉशरूम पण खूप मोठं आहे. सो सगळी सोय आहे इथे गाईज. आणि एवढ्या बेटावर, म्हणजे ह्या बेटावर एवढं सगळं असणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि इथे त्यांनी खरंच खूप छोटी छोटी गोष्टी खूप छान ठेवल्यात. आणि इकडचं जेवण अप्रतिम आहे. व्हेज पण तेवढंच चांगलं आहे आणि नॉनव्हेज तर सवालच नाही आहे. कारण का प्रतीक बोलत होता की जेवढं मी आत्तापर्यंत चिकन खाल्लं आहे, पवन बोलत होता जेवढं मी आत्तापर्यंत चिकन खाल्लं त्यामधलं बेस्ट चिकन तो आज जेवलं आहे. सो तुम्ही टेस्ट वाईज जर तुम्हाला फूडचं टेस्टिंगचं सांगायचं झालं तर 100 आउट ऑफ 100 मिळेल. ही वाईब आहे वुडन रूमची आणि खरंच खूप भारी वाटते. एकदम असं वाटतं कुठेतरी आपण लांब आलो आहे कुठेतरी, पण हे आपल्या कोकणातच आहे. कोकणातच ही वाईब तुम्हाला माहिती आहे. आजकाल आपल्या शहरात एवढं कटकट असते आपल्या जॉबची, हे ती, सगळ्यांना शांत राहायचं असतं. सो त्यांच्यासाठी हे जे प्लेस आहे ते खूप भारी आहे. 4 साईडने इथे पाणी आहे. ते मी इथे त्यांचं इंस्टाग्राम पेज किंवा त्यांचा नंबर जे आहे ते मी इथे नक्की टॅग करेन. तुम्ही नक्की व्हिजिट करा त्यांच्या प्लेसला, खरंच खूप सुंदर आहे. ही जी प्लेस आहे ही तारकल्ली आणि कोरजाईच्या मध्ये आहे. आणि
खरंच मला तर बेस्ट वाटली. इथे ज्यांना खूप जास्त काम असतं रोजचं आणि ज्यांना पीस हवा आहे इथे येऊ शकता. खरंच बेस्ट प्लेस आहे आणि ही प्लेस कोणाला जास्त माहिती नाही आहे. हिडन प्लेस म्हणता येईल याला. सो ते तुम्हाला कुठेही जिथे तुम्ही असेल तिथून ते पिकअप करतात बोटीनी. सो तो एक्सपिरियन्स पण खूप वेगळा असतो बोटीने यायचं जायचं. बिकॉज या जसं मी तुम्हाला म्हटलं की हे बेट आहे. सो बेटावर यायचं जायचा एकच मार्ग आहे तो म्हणजे बोट आणि त्या बोटीने ते पिकअप करायला येतात. खूप अप्रतिम एक्सपिरियन्स आहे. हे गाईज गुड मॉर्निंग. काल आम्ही 4 वाजेपर्यंत गप्पा मारल्या. त्यानंतर रूममध्ये गेल्यावर आम्ही 5ला झोपलो. आम्ही खूप गप्पा मारत होतो. सो खूप मज्जा आली काल. एवढा माहोल बनलेला भूतांच्या गोष्टींचा वगैरे वगैरे. सो आता मी सकाळची वाईब दाखवते ह्या बेटावरची तुम्हाला. वेट. सी आम्ही इथे स्टे केला. आणि इथे अक्षय वगैरे होते. सो चारी साईडनी पाणी आहे. जेवढी झाडं दिसतात ना, बॉर्डर जी दिसते ना, तिथे लगेच पाणी आहे. चलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोटीने जाणार अक्षयच्या घरी. तिथे फ्रेश वगैरे होणार आणि डायरेक्ट जाणार गोवाला. तिथे थोडंसं स्टे वगैरे करणार, फिरणार आणि मग उद्या आम्ही निघणार सप्तकोटेश्वरच्या मंदिरामध्ये. सो ते देवदर्शन झालं की मग आम्ही जाणार घरी. आणि ना रात्री हे कॉटेज ना खूप थंड वाटतं, त्यामुळे अजून मस्त गार झोप लागली. येस खूप मजा केली आम्ही इथे. आता आम्ही निघतो इथून. बट मनापासून असं वाटत नाही आहे की इथून जावं, पण खरंच खूप छान वाटलं. जर तुम्हाला सुद्धा ह्या रिसॉर्टला यायचं असेल, बेटावर यायचं असेल तर नक्की सागर दादा यांना कॉन्टॅक्ट करा. बाय. ही अशी वाईब आहे. चारी साईडनी पाणी आहे आणि आम्ही मध्ये राहत होतो एवढा रात्री. मज्जा आली गाईज, खूप मजा. दाखवते चारी साईडनी पाणीच पाणी आहे. येस खूप मजा केली. खूप खूप खूप. बाय बाय करा, बाय बाय करा काकी, बाय करा. बाय साक्षी, बाय. सॉरी सिद्धी. सिद्धी नावाची आम्हाला भीती वाटते. आमच्याकडे एक बहीण आहे सिद्धी, पण तुझ्या खूप अपोजिट आहे. मी फायनली इथून निघालोय. मन नाही होते पण जावं लागणार. खूप भारी आहे इकडचं वाईब. बोट काढतायत त्यांची. पाणी तर कमी झालं ना. काय दे अक्षय, पवन, गिफ्टी. आफ्टर 10 मिनिट्स आम्ही अक्षयच्या घरी पोहोचलो. 10 मिनटं लागले तिकडे यायला. काय करू दादा? कुठल्या साईडला? पुढे जा एक. थांब थांब, पुढे जा आणि ओढून दे. हे आईला पकडा. पाय ठेव, पाय ठेव. नाही ग, ये येणार. बाय बाय.
गोव्याला पोचलो आहे आणि प्रतीकच्या भावाच्या रूमवर आलो आहे आसिद्दाला. थँक्यू सो मच. थँक्यू. वहिनीचं नाव काय? रुपाली वहिनी. थँक्यू. आणि आता आम्ही बागा बीचला चाललो आहे. रेडी झालो आहे, मस्त फ्रेश झालो आहे. आणि यांचं अपार्टमेंट आहे गोव्यामध्ये, खूप मस्त आहे. स्टुडिओ अपार्टमेंट आहे. सो मी रेडी झाले. सी वे टू बागा बीच. पूर्ण टॉप लावून लहान लहान तसंच स्टार्ट येऊ देत. हळूहळू वास. आता आम्ही बागा बीचला आलो आहे. खूप भारी वाटतंय आणि खूप हॅपनिंग बीच आहे. कसं वाटतं? भारी वाटतं ना? मस्त वाटतं. आणि आता मी टॅटू सुद्धा काढणार आहे. मग छोटा टॅटू काढायचा एवढं. कशाला आपल्याला देवाने एवढं चांगलं दिलं, कशाला खराब करायचं. तिकडे वाईट किती भारी आहे ना त्याला. ती वाईट. ये तावडे. खूप मस्त वाटतं. थोडंसं हॅपनिंग होतं ना, हॅपनिंग. मजा आली. बट तिथे सगळे ड्रिंक करून असतात गाईज. सो बी सेफ. म्हणजे तुम्ही तुमच्या हजबंडसोबत बॉयफ्रेंडसोबतच या. मुली येऊ नका. अजिबात सेफ नाही आहे. तू बघितला ना मुली कसा होता. हा होता माझ्यासोबत, तरी पण तो पाठीपाठी होता. सो बी सेफ गाईज. बागा बीचला यायचं असेल तर, मला बाकीच्या बीचचं माहिती आहे, मला बागा बीच सगळेच येतात, क्राऊड खूप असतो आणि सगळे ड्रिंक करून येतात. सो बरं हॅपनिंग वाटतं असं का. झालं जेवण? बाय. हा झालं. झालं. असं काहीतरी सांग की मला नाही माहिती. किती मिनिटावर आहे प्रतीक? कुठलं का? 34 मिनिटं आहे आपलं लोकेशन. पोचलोय सप्तकोटेश्वरच्या मंदिरामध्ये. हे मंदिर खरंच खूप भारी आहे. हे प्रतीकचं कुलदैवत म्हणजे तावड्यांचं कुलदैवत आहे. सो म्हणजे आमचं पण. सो आम्ही आता इथे अभिषेक वगैरे घालणार आहोत. शंकराचं मंदिर आहे सप्तकोटेश्वर. मंदिर खूपच सुंदर आहे. मंदिराच्या बाहेर तळसुद्धा आहे. मी लास्ट टाईम येऊन गेली म्हणून मला माहिती आहे. हां आता प्रतीक धोतर वगैरे घालणार, रेडी होणार आणि मग आम्ही देवाचा अभिषेक घालणार आहोत. सो ते मंदिर एंट्रन्सच खूप मस्त आहे. आलो तो. आम्ही जस्ट अभिषेक घातला. खूप बरं वाटलं. इथे फोटोज वगैरे अलाउड नाही. फोटोज वगैरे वाटतंय. मस्त वाटतं. खूप छान अभिषेक झालेला आहे छान फायनली. लास्ट टाइम आपण इथे जेव्हा आलेलो तेव्हा मी तुला मागितलेला. हो आणि मी मिळालो. आणि मी मिळालो. तू नव्हतं मागितलंस? मी नव्हतं मागितलं. भारी आहे. मंदिर खूप मस्त आहे आणि एवढं छान अभिषेक घातला आहे. अर्धा तास ना, अर्धा पाऊण तास झाला असेल असं. आणि हे इथे मंदिर आहे म्हणजे खाली आहे तर खूप सुंदर. गाईज सगळे देवदर्शन फायनली झालेले आहेत. हा लास्ट मंदिर होतं, स्पॉट होतं सप्तकोटेश्वर गोवा. सो इथे सुद्धा खूप सुंदर देवदर्शन झालं आहे. अभिषेक खूप सुंदर झाला ना. अर्ध्या तासाचा अभिषेक घातला त्यांनी. खूप मज्जासुद्धा केली आम्ही देवदर्शनाला. आणि तुला काय वाटतं? मस्त खूप छान झालंय. आता उद्यापासून परत आता डेली लाईफ. आम्ही आता मुंबईला निघणार आहोत. एक साधारण आम्ही 2 वाजेपर्यंत घरी पोचू असं. त्याच्यानंतर हो 2-3 वाजेपर्यंत घरी पोचू.
असं. बाकी देवदर्शन खूप छान झालंय, खूप मजा आली. ये आणि महत्वाचं काय महत्वाचं काय? म्हटलं मेन सगळं झालं ना लग्नानंतरच्या विधी आता. हा, या तो बॅक टू वर्क. आता उद्यापासून आम्ही चालू करू काम. सो येस, थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मे बी हा व्लॉग माझा लग्नानंतरचा फर्स्ट ब्लॉग असणार आहे. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब टू इट्स उप्स. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. बाय.